हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दुपारची वेळ झालेली होती, आमची जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर आहे ना बटाट्याची ऑर्डर दिलेली होती. मिस्टरांनी ऑर्डर दिलेली होती तर 60 कट्टे आलेले होते. तर 30 कट्टे घरी खाली केले आणि 30 कट्टे बाकीचे दुसरीकडे खाली केले, कारण की ना एवढी इथे घरी ठेवण्यासाठी जागा नव्हती. कारण की आता धंदा पाणी म्हटलं तर भरपूर जागा लागते. त्यामुळे आता जेवढं मोठं घर आहे ना तेवढं पण कमी पडायला लागलेलं आहे. त्यामुळे नवीन घराला आहे ना पूर्ण आम्ही खाली पार्किंगच ठेवली आहे, कारण की आपला सीझन असतो आणि त्यासाठी भरपूर जागा लागते. तर आता आहे ना इथे हमाल होते, तर ते दादा आहे ना सगळे कट्टे खाली ठेवत होते. म्हणजे इथे आम्ही त्यांना सांगू तिथे, आणि मिस्टर आहे ना त्यांचं वजन पण टिपून घेत होते. तर ह्या दादांकडून आम्ही घेतलेला होता माल. तर ते आमच्या ओळखीचेच आहे, मागच्या वर्षी पण त्यांनीच आम्हाला बटाटा पुरवलेला होता आणि बटाटा खूप छान आहे. ज्योतीचा बटाटा, एका ताईंनी विचारलेलं होतं की ताई तुम्ही कोणता बटाटा वापरता, तर ज्योतीचा बटाटा वापरतो. ज्योतीचा बटाटा हा 25-30 रुपये किलो असतो. तर तो जास्त तर भेटत नाही, 1-2च महिने भेटतो. म्हणजे जोपर्यंत आपला वेपरचा सीझन असतो ना तोपर्यंतच तो अवेलेबल असतो. तर इथे हे सगळे कट्टे लावलेले होते. बापरे बापरे, आज आहे रंगपंचमी आणि अंशुनी काय आणलंय? ओय मित्रांनो, हा मित्रांनो इकडे पहा, इकडे हा इकडे बघा ना, मिस्टर बसले रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा मोबाईल. हा मी नाहीये, मी नाही येणार. नको, लय डोकं दुखतंय माझं. झोपून देतो. हा, आणि शिव दादा काय करतोय बघू रे. शिव दादा, बापरे तुझी येल्लो कलरची आहे का? हा हा, अंशू दाखवते बरं का सगळ्यांना. शिवदादाच्या अंगावर उडू. अगं शिवदादाच्या अंगावर, अगं शिवदादाच्या अंगावर. ए तोंडाव नाही उडायचं शिवचू. कानात पाणी नाही उडवायचं एकमेकांच्या. शिव कानात आणि डोळ्यात पाणी उडवायचं. काय उडवायचं? कपड्यानं उडव. शिव असं धर, मोडली का तिची? इकडे दुपारची वेळ झालेली होती आणि कुरडया केलेल्या आहे अशा छान. बटाटा आणि साबुदाणा मिक्स कुरडई केलेली आहे. तर खूप छान झाली, मस्त झाली ती कुरडई पण, एकदम छान अशी उठली होती, तुम्ही बघू शकता. तर आम्हाला तुम्हाला पण द्यायची खूप जास्त इच्छा होती की कुरिअरनी देऊ आपण असं, पण ती थोडीशी नाजूक असल्यामुळे कुरिअरनी नाही येऊ शकत. त्यामुळे मग आता बघू, जशी ऑर्डर येईल त्यानुसार आपण ठरवू. तर कुरडई एकदमच छान उठलेली होती, एकदम ठम्म फुगली होती नाही का, त्याच्यात मधले साबुदाणे, आणि खायला पण एकदम जास्त कुरकुरीत लागली. तर याला ना कुरडई म्हणतात. तर खूप छान झाली होती, मस्त. आणि त्यानंतर अंशू म्हणजे मजा घेतली तर खरी अंशूनेच घेतली रंगपंचमीची. तुम्ही बघू शकता पूर्ण घमिल्यामध्ये बसली होती पाण्याच्या. जोपर्यंत मी घरात आवरत होती ना काम, तोपर्यंत त्यांनी ना बाहेर पूर्ण पसारा केला होता पूर्ण वाट्यावर, आणि पाणी पण सगळं खराब करून टाकलेलं होतं. तर बघा, हे बघा कशी कलर खेळती. आणि इकडे ना शिव आणि तिची आणि शिवची मस्त मस्करी चाललेली होती. दोघेही खूप जास्त पाणी खेळले रंगपंचमीच्या दिवशी. पण दुपारची वेळ होती, कडक ऊन होतं, त्यामुळे मग काही वाटलं नाही. कारण की उन्हामध्ये जास्त काही वाटत नाही, ओलं झालं तरी. शिवदादाची होळी खेळून नाही झाली. चल चहा प्यायला, पटकन चहा ठेवलाय, कपडे बदलून घे. नाही आणले हिचं सकाळचं काय चाललंय काय माहिती. मित्र काय भानगड आहे? काय भानगड आहे तुझी? मित्र आहे का ते? तू एवढी त्यांना मित्र म्हणते. मित्र कोण? शिव सारखे तुझे मित्र.
सगळ्यांना म्हण, सगळ्या मावशींनो सगळ्या माझ्या मावशी काकांना नमस्कार असं म्हणायचं. चला. रंगपंचमीच्या दिवशी ना मुळे पाणी खेळूनच दमली होती. मग त्यामुळे मिस्टरांनी ना अंशू म्हणत होती की मला बिस्किट खायचं. मग इकडे डोनेट बिस्किट आणले. सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर मग 4 वाजले. तर सगळ्या बायका मला शोधत आलेलं होतं इकडे. तर मला कलर लावायला तर अजिबात आवडत नाही, पण ह्यावेळेस आहे ना त्या डायरेक्टली घरी आल्या आणि मी मिस्टरांना म्हणत होती की तुम्ही व्हिडिओ घेऊ नका, तुम्ही सांगा की मला कलर लावायला अजिबात आवडत नाही, पण म्हटलं 4च बोटं लावा. त्यानंतर त्यांनी मला पकडलं आणि पूर्ण कलर लावला. तर कलर तर चेहऱ्याचं काही निघत नाही, मला कलर अजिबात खेळायला आवडत नाही. पण मग आता रंगपंचमी ओरडता पण येत नाही आणि मग भरलीच होती. तर म्हटलं चला पुढच्या गल्लीमध्ये आमच्या इथं खूप छान कार्यक्रम होता, पूर्ण शॉवर वगैरे लावलेलं होतं, तर आपण जाऊ. तर गेल्यानंतर तर सगळ्यांनी मला पूर्ण भिजवलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण असं पण भिजलो आहे तर खेळूनच घेऊ. मग रंगपंचमीचं थोडंसं एन्जॉय केला. तर इकडे पूर्ण शॉवर वगैरे लावलेले होते आणि खूप जास्त मजा केली आम्ही सगळ्यांनी, खूप जास्त धमाल केली. इकडे तुम्ही बघू शकता ब्लास्ट वगैरे पण होते, तर तुम्हाला दिसत असेल इकडे सगळेजण डीजेच्या तालावर छान असे नाचत होते. रंगपंचमी म्हटली की एन्जॉय तर केलाच पाहिजे. मी तर कधी कलर खेळत नाही, मला कलर खेळायला पण आवडत नाही, पण म्हटलं चला कधीतरी आपण पण आपल्या जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे. रोजच काम असतं, तर म्हटलं चला आज थोडंसं एन्जॉय करू म्हणून मग गेले होती. आणि इकडे छान अशी पोरींची ना रील शूट करायचं काम चाललेलं होतं. प्रत्येकजण एक एक ॲक्शन सांगत होती आणि त्यानुसार मग आम्ही सगळ्यांनी एकत्र छान अशा रील पण बनवल्या. तर इकडे सगळ्यांचीच मजा मस्ती चालू होती. त्यानंतर थोडासा वेळ झाला, मग मी घरी आली. डोळे बघा कसे झाले. माझं तर पाय अवसान पाय कसं म्हणजे माझ्या अवसान नाहीच आहे, तसं काही विषय नाही. पण पाहिजे किती अंशुचं पण अंशू पण अंशू तरी गोरी थोडीफार मऊ skin हा. असल्यामुळे आणि निघालं ना तिचं. खरं तर कलर खेळायला जायचंच नव्हतं, पण काय झालं की म्हणजे मी तर कधी कलर खेळलीच नाहीये, पण मिस्टरांनी यावेळेस जास्त बळजबरी केली, त्यामुळे मग कलर खेळायला गेले मी आज. तर मजा पण तेवढी घेतली आम्ही, पण नंतर खूप त्रास झाला आहे कारण की हा कलर निघतच नव्हता, एवढं भयंकर कलरची झाली होती. तर चेहरा तुम्हाला थोडासा ऑइली दिसत असेल, तर थोडीशी निव्याची क्रीम मी लावलेली त्यावर आणि हात तर अजून पण निघालेले नाही आहे. माझे पण लाल आहे. खूप जास्त कलर खेळलो आहे आज, म्हणून कानातले वगैरे सगळं काढून ठेवलं आहे. आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे केली, भांडे वगैरे घासले, घरातली सगळी कामे आवरली आणि आपलं मग रुटीन सुरू होतं नाही का. दुसऱ्या दिवशी काय करायचं, मग दुसऱ्या दिवशी चकल्या करायचे होते, तर चकल्यांसाठीची तयारी आता इकडे चालू होती. तर मी इकडे साबुदाणा आहे ना बादलीमध्ये मोजून घेतलेलं होतं. आमच्याकडे स्टीलची बादली आहे, तर त्यामध्ये मग मोजून घेतलेलं होतं आणि इकडे धुवायचं होतं आता छान. तर 4 ते 5 पाण्याने साबुदाणा धुवावा लागतो. त्याच वेळेस तो असा चकलीमध्ये ना फुगला जातो आणि दिसायला पण छान दिसतं. तर तुम्ही बघू शकता इकडे आपण जसे की तांदूळ धुतो ना भाताचे, त्या पद्धतीचं आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर साबुदाण्याचं भरपूर असं व्हाईट पाणी निघालेलं होतं, तर ते सगळ्या ओट्यावर पसरलेलं होतं. म्हणून म्हटलं चला आता पहिले ओटा पण क्लीन करून घेऊ साबुदाणा धुतल्यानंतर. आणि आजच पाणी आलेलं होतं ना, तर सगळी भांडी नाळ्याच्या पाण्याने स्वच्छ भरून ठेवलेली होती, कारण की आता बिझनेसमुळे खूप जास्त पाणी लागतं. ह्या वस्तूंना तर खूपच पाणी लागतं, याची भांडी वगैरे खूप निघतात आणि खूप जास्त पाणी लागतं. त्यानंतर मग मी बटाटी पण मोजून घेतली आणि बटाट्यांमध्ये पण पाणी ओतून ठेवलं. बटाटे मोजून घेतले की त्यामध्ये पाणी ओतून ठेवलं की सकाळी छान अशी धुवून घ्यायचे, म्हणजे रात्रभर त्याला जी काही माती वगैरे लागलेली असते ना ती सगळे निघून जाते. आणि सकाळी ना पातेलं चुलीवर ठेवायचं होतं बटाटे उकडण्यासाठी, कारण की गॅसवर आहे ना बटाटा आहे ना मध्ये शिजला जातो, म्हणजे जिथे आपला जाळ लागतो तिथे बाजूचा बटाटा कच्चाच राहतो. मग त्यामुळे मग आम्ही चुल्यावर ठेवतो बटाटा शिजण्यासाठी. आणि जर पातेलं तसंच चुल्यावर जर ठेवलं तर पूर्ण काळं होतं. त्यासाठी ना मग त्याचं थोडंसं माती लावून असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं. याला बूड घेणं असं म्हणतात. तर इकडे ना थोडीशी निरमा पावडर मी मातीमध्ये मिक्स करून घेतलेली होती आणि माती ना थोडीशी चाळणीने चाळून घेतलेली होती. त्यानंतर ते आपल्याला थोडंसं आहे ना असं चिखल असतो ना आपला, त्या टाईप करून लावायचं आहे आपल्याला पातेल्याला.
तर पातेलं छान असं लावून घ्यायचं पातेल्याला आणि ते रात्रभर सुकून द्यायचं, म्हणजे आपले हात पण खराब होत नाही आणि ते रात्रभर सुकल्यानंतर आहे ना इझिली म्हणजे नाही का पातेलं आपल्याला चुलीवर ठेवता येतं. म्हणून मग म्हटलं की चला आता आहे ना हे पातेल्याला आपण लावून घेऊ, म्हणजे सकाळपर्यंत अगदी कोरडं होऊन जाईल, मग उचलायला पण पातेलं सोपं पडतं. तर तुम्हाला मी दाखवते की मी कसं लावलं ते. तर एकदम असं एकसारखं लावायची आपल्याला ती माती, म्हणजे पातेलं अजिबात काळं होत नाही आणि घसालाही बिलकुल त्रास होत नाही. तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा एकदम हाताने एकसारखं असं पातेल्याला माती लावून घेतलेली होती. आणि इकडे ना एक साईडला बटाटे पण धुवून ठेवलेले होते. तर सकाळी फक्त आपल्याला म्हणजे ही तयारी सगळी रात्रीच करावी लागते आणि सकाळी पण लवकर उठावं लागतं. तर ही तयारी अगोदरच रात्री करून ठेवली की मग सकाळी थोडंसं काम करायला सोपं जातं. आणि इकडे स्टीलच्या घमेल्यामध्ये ना साबुदाणा असं भिजत ठेवलेला होता, यावर पूर्ण झाकण ठेवून व्यवस्थित ठेवायचं रात्रभर भिजत. आणि मिस्टरांना इकडे चुलीसाठी मला लाकडं वगैरे काढून देत होती, तर आम्ही ना लाकडं घेऊन आलेलो होतो, तर मिस्टरांनी इकडे मला लाकडं वगैरे काढून दिली. तर चला आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.